नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोडं आभार नियमन करूया या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 4 आहे। पाठाच्या मागील भागामध्ये आपण समजून घेतलेला आहे की लेखिकेने ह्या पाठाला असं शीर्षक का दिलेलं आहे। ते हास्यास्पद रूपाने, एक व्यंग्यात्मक रूपाने हे शीर्षक दिलेलं आहे की इथे बघा तुम्हाला भार नियमन असं वाटत आहे की ना, आपल्याला विजेचा जो अतिरेक प्रयोग केला जातो, वीज खंडित केली जाते, त्याला आपण भार नियमन हा शब्द वापरतो। तशाच ह्या आपल्या आभार व्यक्त करण्याची ही काही रीत आता अतिप्रमाणात वाढत चाललेली आहे, तर त्याचं सुद्धा आता ह्या आभार प्रदर्शनाचं सुद्धा आता आपण नियमन केलं पाहिजे। पाहूया आता प्रत्यक्ष पाठाच्या पुढील परिच्छेदामधून लेखिकेला आपल्याला ह्या पाठामधून काय सांगायचं आहे ते। प्रत्यक्ष पाठाकडे आता आपण वळूया। लेखिका म्हणतात की अशा वेळी फार वाटतं भार नियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं, आता थोडं आभार नियमन करायला लागूया। या शब्दामधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपेपर्यंत ते ताणायला नकोत आणि ताणल्याने मन शुष्क व्हायला नकोत, सगळं घाईने संपवायला नको। म्हणजेच की आता आपण एखाद्या कृतीबद्दल आपण सारखं आभार व्यक्त करून एकमेकांच्या जवळ जाण्यापेक्षा आपण मनाने अति ताणलं जातोय, दूर जात आहोत की ते आपण इतकं ताणतो। एखादं रबर आपण इतकं ताणत राहिलो की त्याच्यामध्ये काय होतं, ते रबर कधी तुटते हे आपल्याला कळत नाही। मग ह्या आभार प्रदर्शनाच्या अतिताईपणामुळे मन शुष्क व्हायला नको आणि मनातील तो जिव्हाळा इतक्या घाईने सुद्धा संपवायला नको। आपल्याला कळायला हवं कुठे आपण कसं वागलं पाहिजे, कुठे किती कसं बोललं पाहिजे। नाही म्हणायला त्यातल्या त्यात आभाराची काटकसर आपण कुठे करतो, तर एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा। आता इथे आतापर्यंत लेखिकेने आपल्याला सांगितलं की आपण विनाकारण छोट्या कृतीमध्ये एखाद्याने किती आभार बोलायचं, त्याचे उदाहरण आपल्याला लेखिकेने हास्यात्मक रूपाने सांगितलेलं आहे। पण आता आपण ह्या आभाराची काटकसर कुठे करतो, जशी विजेची काटकसर जसं शहरामध्ये करण्याच्या ऐवजी खेडेगावामध्ये करतात, तसंच आपण चुकीच्या ठिकाणी आभाराची काटकसर करण्याचा प्रयत्न करत असतो। मग तिथे कुठे केलं जातं त्याचं उदाहरण देताना लेखिका म्हणतात की एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा आपण तिथे आभार मानत नाही। कारण का, तर आपण वट्ट पैसे मोजलेले असतात, वाटेल तेवढे पैसे मोजलेले असतात। मग आपण जर पैसे मोजून एखादं काम करून घेतोय समोरच्याकडनं, तर तिथे आपल्याला आभार मानण्याची गरज नाही। तिथे आपण त्या आभार प्रदर्शनाचं काटकसर करतो, तिथे आपण समोरच्या व्यक्तीचे आभार मानत नाही। मग वरती आभार मानायची गरज काय? मग आतापर्यंत लेखिकेने सांगितले की इतर गोष्टींसाठी मग का आपण विनाकारण आभार मानत असतो। डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट हे आपल्या मते दाबून फिया घेतात आपल्याकडनं, की बघा तुम्हाला माहिती आहे की आज डॉक्टर, वकील आणि आर्किटेक्ट यांची फी जर पाहायला गेली तर आपल्याला परवडणारी नसते। पण एखादी कार्य आपण करायचं असेल तर आपण नाईलाजाने का होणार त्यांच्याकडनं त्यांचे पैसे देऊन आपण ते कार्य करून घेत असतो। मग त्यावेळेस असं वाटतं की आपण ह्या कार्यासाठी वाटेल तेवढे पैसे मोजलेले आहेत, त्यामुळे त्यांचं धन्यवाद म्हणायचं किंवा आभार म्हणायची काही गरज नाही। तेव्हा त्यांनी केलेले ते काम विशेष काय झालं असं आपल्याला वाटतं की त्यांनी ते डॉक्टरांनी कितीही मोठं ऑपरेशन करू दे, त्याच्यासाठी त्यांनी आपण पैसे मोजलेले असते, म्हणून असं वाटतं की त्यांनी आपल्यासाठी विशेष असं काही केलेलं नाही आहे आणि तेव्हा आपण त्यांना नजरअंदाज करत असतो, त्यांच्या त्या कार्याला आपण दुर्लक्षित करत असतो। आजच्या काळात हे कमालीचं गैर आहे। मोबदला घेणारा मनुष्य तरी इमानानं काम करेल याची आज काय हमी आहे। आता जर आपण म्हटलं की डॉक्टरांचं धन्यवाद मानायला नको, कारण की त्यांना आपण जे काय औषधोपचार करत आहोत त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी आपल्याकडनं भरमसाठ फी घेतलेली आहे, औषधं पैसे घेतलेले आहेत। पण जर समजा पैसे देऊन ते जर कार्य करत असेल पण त्याने जर चुकीचं कार्य केलं आणि ते आपल्याच अंगाशी आलं तर काय होईल। म्हणजे डॉक्टर लोक प्रत्येक वेळेस आपली फसवणूक करतात। ही समोरची व्यक्ती आपण पैसे देऊन त्यांच्याकडनं कार्य करून घेत आहोत म्हणजे ते प्रत्येक वेळेस आपली फसवणूकच करतील असं नाही, ते मनापासून काही गोष्टी करत असतात। आता त्यावेळेस त्यांची गरज असते तिथे पैसे घेण्याची, पण त्यांनी केलेली कृतीसुद्धा अत्यंत महत्त्वाची असते। म्हणूनच आपण हे त्यांच्याबद्दल जे विचार करतो की काही त्यांनी विशेष कार्य केलेले नाही, त्यावेळेस आपण त्यांना धन्यवाद म्हणायची गरज नाही। तर हे आपलं विचार
अत्यंत चुकीचा आहे. मोबदला घेणारा मनुष्य तरी इमानानं काम करेल याची काय आपल्याला हमी आहे किंवा काय खात्री आहे? शस्त्रक्रियेची दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच म्हणजे खरा तोच भाग जर ऑपरेशन नाही केलं किंवा नको तो भाग आपल्याला काढून टाकला, अवयव कापून टाकला आणि वर चाकू सुरी कात्री खुणेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली तर त्याचे आठवणीने आभार मानायला नकोत? आता आपल्याला असं वाटतं की आपण पैसा दिलेला आहे, पण ती शस्त्रक्रिया करत असताना अत्यंत जोखमगिरी असते. त्यांना त्याच्यासाठी फार त्यांना पण त्यांचं मन कठोर करावं लागतं. एक छोटी छोटी गोष्ट त्यांना अभाविसावी लागते की ऑपरेशन करत असताना एखादी चुकीची गोष्ट जर झाली, आतड्या तुम्हाला माहिती नसा वगैरे किती छोटे छोटे असतात, मग ते ऑपरेशन करत असताना किंवा ती आपण जे काही दुखणं घेऊन त्यांच्याकडे जातो त्याच्यावरती उपचार करत असताना ते अत्यंत कठीण प्रसंगातून ते करत असतात. मग त्यांनी एवढं जर आपल्यासाठी काही गोष्टी केल्या असतात तर मग त्यांचा आभार मानायला नकोत का? तिथे आपण आभार मानत नाहीत आणि नको त्या ठिकाणी आपण आभारांची फार उधळण करून टाकत असतो. प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको का? म्हणजे बघा, कधी कधी प्लंबर लोक येतात, आपण एखादं छोटंसं काम करण्यासाठी बोलवतो, पण ते प्लंबरचं काम, त्या व्यक्तींचं काम त्या लोकांनाच माहिती असतं. आपण घर बसल्या किती जर एखादं काम करायला घेतलं तर आपण ते काम दुरुस्त करायच्या ऐवजी वाढवून ठेवतो. तसं प्लंबर करत नाही. एखादं छोटंसं काम वाटतं आपल्याला, ते छोटंसं काम केलेलं आहे, छोटंसं स्क्रू त्याने फक्त हे केला, फिट केला, पण त्याचं काम त्यालाच माहिती असतं. कारण की त्याला माहिती आहे की हे काम करत असताना जर थोडी जरी चुकी झाली तर अजून त्यांचं काम वाढू शकतं. मग त्यांनी आपल्याला असं चुकीचं काम करून त्यांनी आपल्याला काही लुबाडलेलं नसतं. मग त्यावेळेस आपण त्यांची आरती करत नाही किंवा त्यांना त्यावेळेस धन्यवाद म्हणत नाही. इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको. बँकेमध्ये आपल्याच कष्टाचं पैशातलं 100 नोटांचं बंडल आपल्यासमोर मोजून बरोबर 100 नोटा पुरवणाऱ्या त्या कारकुनांचे तर कृतज्ञपूर्वक चौकाचौकात पुतळे उभारावेत असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. जरीही बँकेमध्ये आपण आपले पैसे असतात साठवलेले, पण ते पैसे मोजून आपल्याला जेव्हा तो कारकून देतो, तो क्लर्क जेव्हा आपल्याला ते पैसे मोजून देतो, आता आपण बघा, आपण बँकेमध्ये पैसे का साठवतो? त्याच्यावरती व्याज मिळतं म्हणून, हा तो दुसरा मुद्दा आहे. पण जर समजा तेच पैसे आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर किती जोखम असते. त्या घरामध्ये पैसे आपण का ठेवत नाही, दागदागिने का ठेवत नाही, ते आपण बँकेच्या लॉकरमध्येच का ठेवतो? आपण आपल्या पैशांची आपण घरामध्ये जर काळजी घेऊ शकत नाही, धास्ती असते की चोरी होईल, कोणीतरी लुबाडेल किंवा ते पैसे आपले खर्च होऊन जातील नको त्या ठिकाणी, म्हणून आपण ते बँकेमध्ये ठेवतो, बँकेमध्ये साठवत असतो. आपल्याला विश्वास असतो की बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित आहेत. मग ह्या सुरक्षित ठेवणाऱ्या बँकेतील कर्मचाऱ्यांना कधी आपण थँक्यू म्हणत नाही, धन्यवाद म्हणत नाही. जर समजा आपल्या त्या आपण बिनधास्त होऊन बँकेमध्ये पैसे ठेवून किंवा आपले दागदागिने ठेवून आपण बिनधास्त जीवन जगत असतो, आपल्याला तेव्हा चिंता नसते. मग आपण त्यावेळेस तर त्यांचे काय केले पाहिजे? पुतळे उभारले पाहिजे, त्यांचे आपण हार देऊन त्यांची आरती, त्यांना पुष्पहार घालायला पाहिजे, त्यांना त्यांची आरती ओवाळायला पाहिजे. खरं त्यांना आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे, पण तिथे आपण त्यांना धन्यवाद म्हणत नाहीत. उलट उपकार केल्यासारखं की आमचेच पैसे आहेत, आम्हीच पैसे बँकेत साठवलेले आहेत असं म्हणून आपण त्यांचे अवमान करत असतो. आता पुढे लेखिका म्हणत आहे की बँकेमध्ये आपल्याच कष्टाच्या पैशातलं 100 नोटांचं बंडल आपल्यासमोर मोजून बरोबर 100 नोटा पुरवणाऱ्या कारकुनांचे तर कृतज्ञपूर्वक चौकाचौकामध्ये पुतळे उभारावेत असं मला वाटतं. नाहीतर आपण ती नोटांची गड्डी मोजायला जाणार, त्रासणार. नेमके आपण 87, 88 किंवा 91, 92 आलो की आपल्या हातावर माशी बसणार, नाहीतर कानात खाज सुटणार. शेवटी आपल्याला 99 किंवा 101 नोटा हातात आल्याचं मानून पुन्हा एकी 1, दुरकी 2 सुरू करणार. म्हणजे बघा, जेव्हा बँकेतला तो कारकून 100च्या 100 नोटा आपल्याला मोजून देतो, तो न चुकता त्या नोटा आपल्याकडे पूर्ण व्यवस्थित दिलेलं असतं आणि त्या 100च्या नोटा आपण जेव्हा मोजत असतो 1, 2, 3, 4 किती आपण ते मध्येच कोणावर बोलत नाही, मध्येच इकडे तिकडे नजर वळवत नाही, पण एकदम तन्मय होऊन, तल्लीन होऊन त्या नोटा मोजत असतो. आणि त्या नोटा मोजत असताना 2-3 नोटाच उरलेल्या असताना
मध्येच माशी येईल, मध्येच आपलं कानात काहीतरी खाजल्यासारखं होईल आणि ते मग 100च्या ऐवजी 1 नोट कमीच असेल किंवा 1 नोट जास्तच असेल. मग असं कसं झालं? 1 नोट जास्त तर बँकवाला देणार नाही. म्हणून मग पुन्हा आपण पहिल्यापासून त्या नोटा मोजायला सुरुवात करतो. किंवा मग 99 नोट आली असेल तर मग आपण म्हणतो असं कसं होईल? बँकेवाल्याने 1 नोट कमी दिली म्हणून पुन्हा आपण ते मोजवायला सुरुवात करतो. कधी कधी तर ती नोटा मोजत असताना आपल्याला 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 4-4, 5-5 वेळा मोजावे लागतात. किंवा मग आपण मोजून झाल्यानंतर पुन्हा आपल्याबरोबर आलेल्या व्यक्तींकडनं आपण पुन्हा ते मोजून घेत असतो. किंवा मग घरी गेल्यावरती पुन्हा आपण कोणाला तरी मोजायला लावतो. म्हणजे किती ती कटकट असते हे आपल्यावर वेळ येते तेव्हा आपल्याला कळतं. पण तरी पण त्या बँकेतल्या त्या 100 नोट्या बरोबर मोजून देणाऱ्या त्या कारकुनाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत नाही आणि साधी त्यांना आभाराची पावतीसुद्धा आपण देत नाही. एवढे पैसे मोजण्याचे कष्ट वाचवणाऱ्या त्या अश्राफ जीवाला साधी आभाराची पावती नसावी. पुढेची लेखिकेने प्रश्नचिन्ह दिलेला आहे. खऱ्याची दुनिया नाही हेच खरं. म्हणजे इथे लेखिका म्हणते की आपल्याला कळत नाही की कुठे आपण आभार मानले पाहिजे, कुठे आपण धन्यवाद मानलं पाहिजे. नको त्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या निरर्थक गोष्टींसाठी आपण पण आभारांची पाडार असतो. पण जिथे खरोखर आपण आभार मानले पाहिजे त्या अश्राफ जीवाकडे आपण दुर्लक्षित करतो. पुढे आता लेखिकेने स्वतः एक उदाहरण दिलेलं आहे की कोणी एकेकाळी माझ्या एका अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती. अपत्य छोटं, शस्त्रक्रिया पण छोटीच होती की नाही. अपत्य म्हणजे मुलगा किंवा मुलगी, मूल. तरी लेखिका म्हणतात की त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं टॉन्सिलचं ऑपरेशन झालं होतं आणि ते त्यांचं ज्या मुलाचं ऑपरेशन झालं होतं ते छोटं होतं आणि ती शस्त्रक्रिया पण अगदी छोटीच होती. आता टॉन्सिलचं ऑपरेशन म्हणजे काही फार मोठी शस्त्रक्रिया नसते, फार मोठं ऑपरेशन नसतं, ते नॉर्मल असतं. टॉन्सिल हा आजार सगळ्यांनाच असतो, पण तो कोणाचा उमळून येतो, कोणाचा येत नाही. टॉन्सिल सगळ्यांनाच असतात. पण आईच्या नजरेत मुलाचं कोणतंच ऑपरेशन किरकोळ असूच शकत नाही. तसंच माझं झालं. मग आता इथे लेखिका सांगतात की माझ्या त्या मुलाचं टॉन्सिलचं सर्वसामान्य ऑपरेशन होतं, पण मी आई आहे की नाही आणि आईसाठी मुलाची छोटी गोष्ट फार मोठी असते. मग तिच्यासाठी ते ऑपरेशन छोटं जरी असलं तरी पण त्याच्यासाठी ते छोटं असू शकत नाही, किरकोळ असू शकत नाही, सर्वसामान्य ऑपरेशन तर ते असू शकत नाही. आणि तसंच काही लेखिकेचं झालं होतं. मग लेखिका पुढे वर्णन करते की 15 मिनिटाच्या शस्त्रक्रियेवर 15 दिवस आईस्क्रीमचा उतारा होता. की आता तुम्हाला माहिती आहे की टॉन्सिलचं ऑपरेशन वगैरे झालं की जास्त ते गिळायला वगैरे त्रास होतो, म्हणून डॉक्टर सजेशन करतात की थंड पदार्थ जास्त खा, आईस्क्रीम वगैरे जास्त खा. म्हणून त्या मुलाच्या काळजीपोटी 15 मिनिटाच्या छोट्याशा ऑपरेशनसाठी 15 दिवस आईस्क्रीमचा मारा मी माझ्या मुलाला दिला. आल्या गेल्यांना सर्वांना आईस्क्रीम. बिचाऱ्या डॉक्टरांचे निदान आभार तरी मानूया असा उदात्त विचार केला आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांना सहज म्हणून खुशाली कळवायला फोन केला. तर बघा, आता लेखिकेच्या मनात आपल्या मुलाविषयी जे प्रेम आहे ते इथे आपल्याला दिसून येते की लेखिका सांगत आहे की माझ्या मुलाचं ते ऑपरेशन होतं, फक्त 15 मिनिटाचं होतं, पण मला ते असं छोटंसं ऑपरेशन वाटत नव्हतं. फार मोठं दुखापत झाल्यासारखी, फार मोठं ऑपरेशन असल्यासारखं मला वाटत होतं आणि त्यासाठी ते ऑपरेशन व्यवस्थित झालं म्हणून फार घरामध्ये आम्ही आनंद साजरा करत होतो. मुलाला पण 15 मिनिटाच्या त्या ऑपरेशनसाठी 15 दिवस कंटिन्यू आईस्क्रीमचा खायला घालत होती. आल्या गेल्यांना सगळ्यांना आईस्क्रीम देत होती. मग हे आम्ही एवढं ते ऑपरेशन व्यवस्थित झाल्यामुळे आनंद व्यक्त करत होते. मग ज्या डॉक्टरांनी ते ऑपरेशन व्यवस्थित पार पाडलं होतं, मग त्याचा तर धन्यवाद, त्यांचे तर आभार नक्कीच मानायला पाहिजे, असा मोठा उदात्त असा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि म्हणून शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी लेखिकेने डॉक्टरांना सहज म्हणून खुशाली कळवायला फोन केला, पण ते त्या दिवशी दवाखान्यात नव्हते. आणि मग लेखिकेने कोणाजवळ तरी रिसेप्शनिस्टजवळ वगैरे निरोप ठेवला की मी अशा माझ्या मुलाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि डॉक्टरांना सांगा मी फोन केला होता. रात्री खूप उशिरा त्यांचा फोन आला. फोन का केला? सगळं ठीक आहे ना? ताप बीप नाही आला ना पेशंटला? काही प्रॉब्लेम वाटतोय का? मी लगेच यायला हवं का? असे काळजीपोटी डॉक्टरांनीच लेखिकेला फार प्रश्न विचारले. तिथे डॉक्टरांची आपल्याला काळजी दिसून येत आहे आणि लेखिकांची पण त्यांच्या मनातली जे कृतज्ञतेची भावना आहे तीही आपल्याला जाणवत आहे, पाहायला मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या परिच्छेदामधून लेखिकेने त्यांच्या आभार प्रदर्शनाची खंत व्यक्त केलेली आहे की जिथे हवं तिथे कधी आपण कोणाचे आभार मानत नाहीत. जे
खरोखर आभार मानण्याचे हकदार असतात अशा लोकांना आपण दुर्लक्षित करतो आणि नको तिथे आपण आभारांचं पार प्रदर्शन मांडून ठेवलेलं असतं. हा अनुभव लेखिकेने इथे सांगितलेला आहे. आता पाठाच्या पुढील भागामध्ये आपण उरलेला परिच्छेदाचा अभ्यास करूया आणि पाठाखालील स्वाध्याय जाणून घेऊया. धन्यवाद.